पहिलं स्टेप, आपला मेकअप करताना आपला चेहरा स्वच्छ असला पाहिजे. तर सगळ्यात पहिलं स्टेप आहे क्लिन्झिंग करणं, म्हणजे तोंड धुणं. तुम्ही फेस वॉश वापरा, तुम्ही क्लिन्झिंग मिल्क वापरा, क्लिन्झिंग बाम वापरा, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. करतो की आपण आपला चेहरा धुतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स असतात ते ओपन होऊन जातात. तर टोनर त्यांना बंद करायचं काम करतं. नाही तर काय होईल, जे आपण मेकअप लावतोय ते सगळं त्या पोर्स मध्ये जाईल. यांचं स्किन टाईप अगदी ड्राय आहे, पण आता आपण स्किन प्रेप यांची करू, त्याच्यानंतर तुम्ही बघाल त्यांचं स्किन केवढं छान आणि असं ग्लोईंग वाटेल. तर सिरम काय यूज करायचं, कारण सिरम जे आहे ते आपल्या स्किन मध्ये अगदी खोलवर जातं आणि म्हणजे जेवढं क्रीम नाही जात तेवढं जास्त खोल सिरम जातं आणि त्याच्यामुळे सिरममुळे खूप फास्ट रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट, खूप लोकांना प्रॉब्लेम असतात डोळ्याखाली काळे डाग असतात, जे की झोप न होण्यामुळे, स्ट्रेसमुळे आणि अजून बऱ्याच गोष्टी असतात, मोबाईल जास्त बघण्यामुळे, अशा बऱ्याच गोष्टी. अगदी एवढंच दोघं डोळ्यांना पुरे. आता तुमचे रिंग फिंगर्स घ्या, रिंग फिंगर्स आणि गोल मसाज करा. तर हे पण वेलॉसॉफी रेंज मधलंच मॉइश्चरायझर आहे. याच्यामध्ये अश्वगंधा आणि शिशिंद्रा बेरी आहे, जे की आपले जे एजिंगचे साइन्स असतात ते सुद्धा कमी करतं, स्किनला सॉफ्ट ठेवतं, अगदी हायड्रेटेड ठेवतं.